माती रायगडाची माथ्याला लावली आणि आशीर्वाद छत्रपतींचे घेतले. आज महाराष्ट्रातील मराठा समाजाला महत्त्वाचं सांगायचं आणि सरकारला सुद्धा, विशेष करून माननीय मुख्यमंत्री साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब आणि सरकारला, राज्य मंत्रिमंडळाला माझी विनंती की आपण जो काल सगळ्या सोयऱ्यांचा परवा अध्यादेश राजपत्रित अधिसूचना काढली त्याची तातडीने अंमलबजावणी करायला आपण पाहिजे. कारण प्रमाणपत्र वाटप सुरू व्हायला पाहिजे, ते झाले नाही. जरी आपण हरकती मागितल्या असल्या तरी हरकतीपर्यंत त्याला तुम्ही अंमलबजावणीचा तातडीचा दर्जा देणं आवश्यक आहे. त्यानंतर त्या सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर 15 दिवसाच्या वेळेनंतर आपण कायद्यात रूपांतर अधिवेशन त्याच वेळेस घ्यावं किंवा त्या 15 दिवसाच्या वेळेसच आपण विशेष अधिवेशन करून त्याचं कायद्यात रूपांतर करावं. जर आपण तातडीनं उद्यापासून जर त्याची अंमलबजावणी सुरू नाही केली तर 10 फेब्रुवारीला अंतरवाडी इथं मी त्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून कठोर आमरण उपोषण सुरू करण्याचा आज निर्णय घेतलाय. सगळ्यांना विचारून तो निर्णय घेतलाय. पुन्हा सरकारने म्हणायचं नाही की हे काय झालं, कारण आम्ही सरकारला वेळोवेळी सांगितलेलं की सगळ्या सोयऱ्यांचा कायदा यासाठी गरजेचा आहे की मराठवाड्यासह महाराष्ट्रात नोंदी सापडत नाहीत आणि आपण जर या कायद्याची लवकर अंमलबजावणी केली नाही किंवा एखाद्याच्या कोणाच्या दडपणाखाली येऊन तुम्ही त्याची जबाबदारी जर पार पाडली नाही कायदा टिकवण्याची, तर आम्हाला पुन्हा अडचणीचे दिवस यायला नको. म्हणून एकतर नोंदी मिळत नाहीत, आपली समिती कामही करत नाही, समितीला मुदत वाढ दिलेली असूनही समिती काम करत नाहीये. आत्ताची ती परिस्थिती, ती समिती काम करत नाहीये. नाविलाज असतो तुम्हाला त्या कालच्या सगळ्या सोयऱ्याच्या अध्यादेशाची आपण अंमलबजावणी तातडीनं करून ते सगळ्या सोयऱ्यांना ज्याची कुणबी नोंद मिळाली त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना प्रमाणपत्र वाटप होणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याच्या परिवाराला पण, ज्याची नोंद मिळाली त्याच्या परिवाराला पण. म्हणून आजच आपण 10 फेब्रुवारीचा निर्णय घेतलेला आहे की तुम्ही उद्यापासून अंमलबजावणी करा, नसता त्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी आणि तो कायदा मराठा समाजासाठी कायमस्वरूपीचा असावा यासाठी आमरण उपोषणाची आज आपण रायगडाच्या पायथ्यावर घोषणा करतो. मुद्दे तुम्ही मांडले नाहीत का? हो. मग त्यावेळेस काय मांडले सरकार? कायदा खूप चाफून बनविलाय. 15 दिवस त्याच्यावरचे तज्ञ झुंजत होते, याला काहीच होत नाही. आणि आमची तज्ञांनी त्याच्यावरती 3 वाजेपर्यंत रात्रभर अभ्यास केलेला आहे. एका शब्दाचा किस पाडलेला आहे त्यांनी सुद्धा. आपण सुद्धा स्वतः साक्षीदार आहेत. जरी आज पत्रकार बंधू म्हणून तुम्ही असला तरी प्रत्यक्षात तुम्ही सगळे तिथं बघायला होता की किती भयानक त्या आपल्या बी अभ्यासकांनी त्याच्यावर अभ्यास केला. त्या कायद्याबद्दल शंका नाही. मी पुन्हा सांगतो, तो कायदा आता पुढे एकवटले एकीकडं तरी तो कायद्याला कोणीच काय करू शकत नाही. पण तुमचे 2 स्टेटमेंट का? तुम्ही असं म्हणलं होतात की एक मिनिट तुम्ही असं म्हणाला होतात की दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे सही दिलेली आहे आणि त्या संदर्भातलं आश्वासन दिलेलं आहे. मग आता देवेंद्र फडणवीस जे नाव घेऊनच बोलायचं झालं तर देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत की ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागू देणार नाही, गरज पडली तर माझ्यातून होत नसेल तर मी वरिष्ठांकडे जाईल. म्हणजे सरकारमध्ये देखील आता या मुद्द्यावरून दुमत झालेलं पाहायला मिळतंय का? दुमत झालेलं आहे का? सध्या तरी दिसतंय, पण क्लिअरच करायचं असेल तर 10 फेब्रुवारी उपोषणाला बसल्यावर ते क्लिअर करते. कारण आमचे लेकरं वाचवणं आमच्यासाठी गरजेचं. आमरण उपोषण महत्वाचं नाही किंवा जीवाची कुठं बाजी लावणं फिजी लावणं हे महत्वाचं नाही. समाजाच्या पोराचं हित कुठं हे आमच्यासाठी महत्वाचं आणि त्याच्यासाठी आम्हाला शांत उपोषण गरजेचं. त्यावर म्हणाले की सरसकट काही दिलेलं नाही. म्हणूनच आमचं असं म्हणणं आहे आता की तुमचे 2 स्टेटमेंट येते त्याबद्दल आम्हाला सावध राहणं नाही. कायद्याबद्दल काही होत नाही. कायद्याबद्दलचा गैरसमज पसरण्याची कोणाला गरज नाही. मी मीडियाच्या माध्यमातून पुन्हा महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो, जो सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश झालाय त्याला कोणी काहीच करू शकत नाही. पण पाटील साहेब, तुम्ही जसं म्हणताय की फडणवीसांनी देखील त्याच्यावर सही केलेली आहे, मग फडणवीसांनी तुमची फसवणूक केली असं म्हणायचं आहे का तुम्हाला? 2 स्टेटमेंट जे म्हणताय तुम्ही, सह्याचं आमच्याकडे आलेलं इतक्या गरबेत आम्ही सह्याचं बघितलं नाही, पण लय मोठं सह्या आहेत त्याच्यावर. पण फडणवीस तुम्ही 2 मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचं म्हणलं, फसवणूक केली आहे का? नक्की कोणते 2 नेते स्टेटमेंट करतायत आणि कोणते स्टेटमेंट चालू आहेत त्याच्यावर जास्त ऑब्जेक्शन आहे? स्टेटमेंट 2 नेते कोण आहे? स्टेटमेंट हे बघा, फडणवीस साहेब काय म्हणले तुम्ही सांगितलं ना मला, नावात काय त्याच्यात काय त्याची 2 मिनिटं गोळ्या घालणार का आम्ही एकामेका? त्यांनी म्हणले की आम्ही काही झालं तर आम्ही केंद्रापर्यंत जाऊ.
म्हणजे एकीकडून आम्हाला तुमचा माणूस तुमच्या सह्याचं पत्र देतोय, त्याच्यावर सही आहे का नाही मी आणखी कोणाकोणाच्या बघितलं नाही, पण लय मोठ्या आहे. मी बघतो त्याच्यावरती. आणि तुम्ही दुसऱ्याच दिवशी उगवून द्यायचा दुसरा दिवस, आणि तुम्ही म्हणत मी केंद्रापर्यंत जाईन. म्हणजे काय, मराठ्यांची गरज नाही तुम्हाला, एकाच ऐकून तुम्हाला मराठ्याचं वाटोळं करायचं. आणि ह्या कायद्याला महाराष्ट्रातल्या मराठ्यांना पुन्हा सांगतो, गैरसमज नको. कायद्याला कोणाच्याच काहीच होत नाही. फक्त 2 स्टेटमेंट बद्दल वळणावर नीट आणण्यासाठी की 10 तारखेची घोषणा करावी लागते. मला नीट केली आता मी मारू शकतो. ओबीसी नेत्याला सरकार घाबरतंय अशी भीती तुम्हाला वाटते का? त्यांची त्यांना माहित घाबरेल काय करायचं, ताटकून हे राहते आम्हाला काय करायचं. घाबरून येते तिकडे त्याचं बाजारात जाय म्हणा, आम्हाला काय त्यांनी भीती कशाची 2 वाटते? स्टेटमेंट का, फक्त त्या स्टेटमेंटमुळे भीती 2 वाटत. स्टेटमेंट का, एकीकडून एकाला द्यायचं आणि एकाला असं करायचं. पुन्हा मग मी त्या दिवशी सांगितलं होतं, गुलालाचा अपमान होऊ द्यायचा नाही, तुम्हाला जड जाईल. हा अध्यादेश काढताना कॅबिनेटला विश्वासात घेतलं गेलं नाही, मुख्यमंत्र्यांनी विश्वासात घेतलेलं नाही भुजबळ म्हणतात. त्याला काय माहिती, हिंदा ते इकडे तिकडे घेतलं नाही, याला विश्वास घेत नाही, त्याला घेतलं. तुम्ही विश्वास घेतला की जाईल का? कायदा करताना तुम्ही शब्दाचा किस पाडला असं म्हणता. सह्यात बघितलं मला दिल्या महा डोकं जास्त व्याख्या होत आणि आमच्या अभ्यासाकडे पण सह्यात काही कुठलं नव्हतं आमचं त्या दिवशी. त्यांनी सांगितलं ह्या सह्यात याच्यावर थांबत का, म्हणजे तिकडे फेकून दिली. सह्यावर नुसतं थांबत आहे, तुम्हाला राजपत्रित त्याचा जो वाद्यादिशी तो काढायला लागणार आहे. आम्हाला कायदा पाहिजे, कायद्याशिवाय आम्ही मराठी मागे जाणार नाही, त्यासाठी आणले. आणि मराठीने कायदा घेतला त्याच वेळेस मागे गेले. त्याची अंमलबजावणी सुद्धा होणार आहे, त्यातच गैरसमज नाही. फक्त 2 स्टेटमेंट का आणि अंमलबजावणी तातडीने करावी यासाठी. कारण अंमलबजावणी तातडीने झाली तर आमच्या लोकांना सगळ्या शहरांना प्रमाणपत्र काढायला अडचण येणार नाही. 16 तारखेचा किस नाही पडला का मग? 16 तारखेचं कुणाच्या लक्षात नाही का? मग ते 16 तारीख का दिली का त्यावेळेस नाही झालं? नाही, काय गरज नाही ना, त्याची पाडायचीच नाही. 2 स्टेटमेंट बद्दलचा विषय ते पाडायचाच नाही आम्हाला. सरसकट आरक्षणाचा निर्णय घेतलेला नाही याचा अर्थ काय लावत द्यायचा? सरसकट आरक्षणाचा निर्णय घेतलेला नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणतात, त्याचा अर्थ तुम्ही काय लावताय? त्याचं गरज त्यांनी नाही म्हटलंय ते काय म्हणत सर नाही, पण मग पाटीलच्या भेजामध्ये असं होतंय का की मुख्यमंत्र्यांना ह्या सगळ्याचं श्रेय गेलेलं आहे आणि याबाबत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी देखील हे मान्य केलेलं होतं. अगदी प्रकाश आंबेडकर देखील म्हणाले की मुख्यमंत्र्यांना हे हिरो ठरलेले आहेत आणि बाकीचे नेते हिरो ठरलेले आहेत. भाजपला मोठा फटका आहे आणि म्हणून आता भाजप पुन्हा एकदा हा डाव आखतंय का किंवा ह्या पद्धतीची चर्चा घडवून आणते का? नाही, मग लय अवघड होईल. ते जटावरून फावं टाकले ना, मग लय अवघड होईल. आमचं पण नाही त्यांनी श्रेय घ्या बस का. मुख्यमंत्री म्हणतात की दिल्लीकडे जात असतील तर ती आपली भूमिका काय असेल? आव्हान काय असेल मुख्यमंत्र्यांना? त्यांची भूमिका कुठपर्यंत गेली ह्या कायद्याला काहीच होत नाही. हे फायनल आहे, कारण याच्यावरती मोठमोठे घटना तज्ञ बोलले या कायद्यावर, याला काहीच होत नाही. पण आम्ही सज्जन नाही. बघा, शेवटी लोकशाहीचा अखेर काय असतं, तुम्ही जर सत्तेची तुमच्या अंगात रग असतो तर त्याला पर्याय एकाचे जनमताचा रेटा. जनता आम्ही सावध आहे, आम्हाला लोकशाहीने अधिकार दिले आणि आंदोलनातून मिळविला, पण याला धक्काही लागू देणार नाहीत. अंमलबजावणी करण्यासाठीचे हे संघर्ष आहे, 2 स्टेटमेंटसाठी, कायद्यासाठी नाही. कायदा फायनल झाला. शिंदे समितीवर पूर्वी तुम्ही फार खुश होता, आता काय झालं? शिंदे समिती काम करत नाही असं थेट म्हणताय. शिंदे समितीला सांगितलेलं असताना ही शिंदे समिती मराठवाड्यात कामच करत नाहीये. आता हे आमचं आंदोलन सुरू झाल्यापासून कामच करत नाहीये. मराठवाड्यात नोंदी सापडत नाहीत. मराठवाड्याचे लोक नोंदी काहीकडे असताना पुरावे सुद्धा वाचत नाहीये. ते कित्येक तरी वेळेस आम्हाला विभागीय आयुक्ताला फोन करायला सांगायला लागतं की अमुक अमुक याचा दस्ताऐवज तुम्ही बघता का? मग त्यांनी त्या तहसीलदारला सांगायचं. इथपर्यंत खालचे जर ऐकत नसले तर विभागीय आयुक्ताला सांगायला लागतं, विभागीय आयुक्त लक्ष घालते आणि मग ते मध्ये ते घे आणि दुसऱ्या दिवशी प्रमाणपत्र मिळतं. अगोदर तो 1.5 महिना पळालाय. हे साक्षात पिंपरीचंच परवाचं उदाहरण आहे. तिथल्या माणसाचं एका माणसाचं मला नावात आठवणा, पण अडचूळ नाव आहे त्यांचं, काजी बहुतेक अडचुळे. त्यांचं कुणबी नोंद सापडलेली, कुणबी नावासह स्पष्ट नाव देत नाही. विभागीय आयुक्त साहेबांना सांगितलं, त्यांनी सांगितलं मग त्या तहसीलदारला फोन करून आता कसे मिळायला लागले. म्हणजे ही काय सिस्टम चालली? गाव लेवलवर तुम्ही समित्या नेमल्या, त्या कशासाठी नेमल्या? तेही काम करत नाहीत. मग त्या नेमल्या कशाला? आम्हाला असं लावायला. आणखी कित्येक तरी ग्रामपंचायत असे की 54 लाख नोंदी ज्या सापडल्या त्याचा कागद तुम्हाला ते तिथं लावणं गरजेचं आहे. कित्येक तरी ग्रामपंचायत ते नाही. कित्येक तरी गावात आणखी शिबिर झाले. तुम्ही शिबिर कशाला नेमले? शिबिर कशासाठी घ्यायला लागला? ते लोकात प्रबोधन व्हावं, अर्ज कसा केला पाहिजे
काय केला पाहिजे तुम्ही सांगा. ते म्हणजे दमड्या दिल्या, त्या दमडीवाल्याला मिळत लागणार ना काय म्हणावं. ते फक्त म्हणते ग्रामपंचायत पुढे जा हो एवढं करत. त्याला अर्ज समजून सांगितलं का भरायचं. नाही, आता अधिवेशन होत आहे, स्पेशल घेणार आहे सरकार. त्या समोर हा मागासवर्ग आयोगाचा अहवाल तो सबमिट करतील, त्या बेसवर पुढची प्रक्रिया सुरू होईल. तर मला असं वाटतं का की या अधिवेशनात सुद्धा असंच 6 दिवस उपोषण चालतंय. 16 पासून अंमलबजावणी करा, हरकत नाही, पण उपोषण झालं नाही, तुम्ही काल असं म्हटलं की मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री यासाठी हा कायदा केलेला आहे की सगळ्या मराठ्यांना न्याय मिळावा. एक उपमुख्यमंत्री फडणवीस सुद्धा असं म्हणाले की दिल्लीपर्यंत जाऊ. पण मग तुमचा सरकारवर विश्वास नाही का. अध्यादेश काढला, राजपत्र काढलं, आता त्यांनी 16 तारखेपर्यंतची मुदत दिली, तरी तुम्ही उपोषणावर का आला. अंमलबजावणीसाठी 2 स्टेटमेंट तुमचे काम. एक जण दिल्लीपर्यंत जाणार आणि एक जण जाणार नाही. तुमचे 2 स्टेटमेंट काम, याचं उत्तर द्या. आम्ही मागे घेतो. तुम्हाला शंका काय वाटते दिल्लीबद्दल. असं का पण कायदा तुम्हीच मराठ्यांसाठी सगळ्या स्वाऱ्यांचा बनवायचा आणि इकडून तुम्ही सांगायचं की आम्ही दिल्लीपर्यंत जाऊ. तुमच्या सरकारमधले अर्धे लोक. आमच्याबद्दल शंका आहे तुम्हाला, तुमच्याबद्दल आम्ही का घेऊ नये. आम्ही 10चं पुढे ढकलतो. तुमचं एकतर्फी स्टेटमेंट का नाही मग. असं का आमच्याबद्दलच असं का वागायचं तुम्हाला. कायद्याबद्दल तुमच्या जे आता काहीच होत नाही, या मला माहिती. कायद्याबद्दल आम्ही बोलतच नाही, तुमच्या 2 स्टेटमेंट बद्दल बोलतोय. अनेक जण व्यक्त होत आहेत की फसवणूक झाली म्हणून तुमची काय भावना आहे. ती फसवणूक झाली त्यांची, बरोबर आहे. त्यांचं काय चुकलं, त्यांना काही मिळालं नाही. गोरगरिबांची फसवणूक नाही झाली. त्यांची फसवणूक झाली, त्यांना काही मिळालं नसेल, पद मिळालं नसेल, पैसे मिळाले नसतील, त्यांची फसवणूक झाली. कायद्यात फसवणूक नाही, मी स्टेटमेंट बद्दल बोलतोय. 2 स्टेटमेंट आहे त्यांची याबाबत. मग आम्ही 16ला बसण्याआधी आधी सुरू केलं. आम्ही चालत नाही का आधी. अंमलबजावणी तातडीने करावी यासाठी आमचं आधी चालत नाही का. तुम्हाला जर एकच व्यक्ती पाहिजे असला, करोडोने मराठी पाहिजे नसले, तर आमचं नाव इलाज. तुम्ही 2 स्टेटमेंट करता कसं काय मग. तुमचा काय समज आहे. कारण गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोरांना मिळालंय, त्यांच्यासाठी आयुष्याची भाकरी आहे. मराठ्यांच्या गोरगरिबांचं कल्याण झालं. जे कोण म्हणते काही मिळालं नाही त्यांचं खरंय, त्यांना नाही मिळालं. कारण हा लढा त्यांच्यासाठी नाहीच, हा लढा गोरगरिबांसाठी. अध्यादेश काढल्यानंतर त्याचं कायद्यात रूपांतर झाल्यावर अंमलबजावणीचा विषय येतो. तो आधीच अंमलबजावणी कशी होईल. त्याला अधिवेशन घ्यावं लागेल, अधिवेशनामध्ये कायदा मंजूर करावा लागेल अध्यादेशाचा, आणि त्यानंतर अंमलबजावणी होईल. आम्ही पण तेच म्हणतो ना. आमचा म्हणण्याचा उद्देश पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो. आम्ही 16 पर्यंत काही बोलणार पण नव्हतो. तुमच्या 2 स्टेटमेंट काय यायला लागले. अंमलबजावणी कायदा अधिवेशनात पारित झाल्याच्या नंतर, कारण त्याला विधानसभेत घ्यावंच लागते, त्याशिवाय तो कायदा पारित होत नाही. कुठलंही एखादं लायसन जरी काढायचं असलं साध्या दुकानाचं, तरी पण त्याची अधिसूचना अगोदर काढायला लागते, नंतरच लायसन दिलं जातं. इथपर्यंत आमची समज आहे ना. आमची समज नाही असं नाही. तुम्ही आम्हाला आडमुच्या भूमिकात शब्द वापरायला लागला म्हणून आमचं नाव दिलायचं 10 फेब्रुवारी. तुम्ही एकीकडून तुम्हीच कायदा बनवणार आणि तुम्हीच म्हणणार केंद्रापर्यंत जाऊ. म्हणजे काय हेतू या 2 स्टेटमेंटचा. तेच सिद्ध करण्यासाठी 10 फेब्रुवारीला आंदोलन सुरुवात. पण तुम्ही असं प्रकारे स्टेटमेंट केले जातात. 2 वेगवेगळी स्टेटमेंट का केली जातात असं तुम्हाला वाटतं. तेच 10 तारखेला 10 जानेवारीला आंदोलन सुरू केल्यावर सिद्ध होईल. नाही, पण तुम्ही असं म्हणाला होता वाशीमध्ये ज्यावेळेस सगळ्यांची त्यावेळेस ते सगळे काहीतरी तुम्हाला दिलं 2 असेल. दिवसात घेऊ म्हणले ते. किती? 2 दिवसात घेऊ ते काय साधा विषय असं म्हणते ते सगळं. ते काय 2 दिवसात येते सोडा हो. मराठा आंदोलनामुळे ओबीसी आणि मराठा असा महाराष्ट्रात वाद निर्माण होतो, याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे. आम्ही जो विषय वाद पुन्हा संग काढता. पाटील साहेब लक्ष्मण हाके ओबीसीचे नेते आहेत, त्यांनी असं म्हटलंय की तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन केलंय, त्यामुळे तुमची आणि त्यांची म्हणजे आपली भेट आता सुप्रीम कोर्टात होईल. कसं बघताय हे स्टेटमेंट. ओबीसी लक्ष्मण हाके ओबीसीचे नेते. पाटील साहेब, एक प्रश्न असा आहे, तुम्ही जसं म्हणलात की या सरकारचं हे अधिवेशन शेवटचं ठरणार आहे, तर यानंतर नवीन निवडणुका लागते. तुम्हाला अशी भीती वाटते का की अध्यादेश केला त्याचं कायद्यात रूपांतर राहिले, बाकी इतर सगळ्या मागण्या राहिल्या, तर हे शेवटचं अधिवेशन त्यासाठी सरकारवर प्रभाव निर्माण करण्यासाठी तुम्ही पुन्हा उपोषणावर बसताय. कारण हे अधिवेशन संपलं तर बाकी तुमच्या मागणीला काही अर्थ राहणार नाही. दबाव निर्माण करण्यासाठी नाही हे उपोषण करत मी, आणि भीती वाटते म्हणून पण नाही. अंमलबजावणी होऊन गोरगरीब मराठ्यांना ज्यांना नोंदी मिळाल्या नाही त्यांना प्रमाणपत्र द्यावेत म्हणून त्यामधून उपोषण अंमलबजावणी तातडीनं करावीत म्हणून. बाकी काय नाही. 2 स्टेटमेंट
केसेस बद्दल येते म्हणून. पाटील साहेब, तुम्ही असं म्हणताय, त्याप्रमाणे दिल्लीकडे रवाना होणार का आपण? नाही इतका लांब काय जायचं, पाटील साहेब, कारण ह्यो महाराष्ट्र राज्याच्या अधिकारातला हा ओबीसी आरक्षणाचा विषय, त्यामुळे केंद्राच्या अधिकारातला हा विषयच नाही. तिकडे जाऊन काहीच उपयोग होणार नाही. तर मग पाटील साहेब, तुम्ही असं म्हणताय, 7 तारखेला काही बैठक वगैरे ठरली आहे? नाही काहीच नाही. सरकार पाटील साहेब, नाही 7ला नाही पण 10ला आमची पण आहे अभ्यासकांची. तुम्ही असं म्हणताय, अंतराळी. पाटील साहेब, तुम्ही असं म्हणताय की 2 प्रकरणामध्ये आता फसवणूक झाल्याचं पाहायला मिळते. एक म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वेगळं बोलतात, मुख्यमंत्र्यांनी गुलाल लावला आणि तो गुलालाचा अपमान करू नका, म्हणजे ही एक फसवणूक वाटते. आणि दुसरी म्हणजे गुन्हे मागे घेण्याबाबतचे तुम्ही देखील ते बोललात की 3.5 महिन्यापूर्वी त्यांनी शब्द दिला होता, आणि आता पुन्हा फडणवीस वेगळं बोलतायत की जे जाळपोळ झाले, कुणाला इजा पोचवले तर ते गुन्हे मागे घेतले. म्हणजे सरकारने वेगवेगळ्या पद्धतीने एकीकडून गोड बोलायचं, एकीकडून वाकडं बोलायचं, असं काही करून त्यांची फसवणूक केली असं अशी भावना तुमच्या मनात आहे का? ते मोडी लिपीसारखंच वाकडं बोलत, त्यामुळे ते 10 तारखेला कार्यक्रम आहे. पण मी खरं सांगतो, मी आमच्या इकडच्या बांधवांना माहिती आहे, मी खोटं नाही बोलत, पण रायगडाच्या पायथ्यात सांगतो, देवेंद्र फडणवीस साहेबांवरती आत्ताही विश्वास आहे. फक्त ते 2 स्टेटमेंट एकाकीच कमी करतात, मोठी मिळालं एकाकीच करते, नाही तर त्यांच्यावरती सुद्धा विश्वास, पण एकाकी त्यांना काय होते काय त्या समोरच्या बघितला की लगेच बदले, तर आमचा बघितला की बदले, असं काही का बरोबर मोठे पोर सुरू ठेवता म्हणजे असं नाही, पण मग आता तुम्ही ह्या जे काही 10 तारखेपासून आवरण उपोषण सुरू करताय, हे शेवटचं किंवा अंतिम टोकाचं असेल असं आहे हे का? शेवटचा, आता हे शेवटचा अंमलबजावणी त्या कायद्याची करण्यासाठी कायदा बनलाय, त्याचं कायद्यात रूपांतर करण्यासाठी हे शेवटचं उपोषण आहे. आणि या सगळ्या मागण्यासाठी एकदाच तुकडा. नाही 2 उपोषणानंतर तुम्ही मुंबईकडे गेला, तसं उपोषणाऐवजी दुसरा काही आंदोलनाचा मार्ग नाही का स्वीकारत? काय गरज नाही, मराठी काय चीज आहे, सबके ध्यान में आया भाई आप. मुंबई को जाने की जरूरत नाही. हे उपोषण आता मागच्या आंदोलनाच्या वेळेस असं म्हणाले होते की तुम्ही उपोषण अंतरवालीमध्ये करणार आणि प्रत्येकाला गावागावामध्ये उपोषण करायला सांगितलं होतं किंवा आंदोलन करायला सांगितलं होतं, गावबंदी करायला सांगितलं वगैरे 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 वगैरे. तोच सिद्धांत, तेच नियम आता या उपोषणावर सुरू असतील का, फक्त तुम्ही करा त्याच्याबद्दल जरा? यावेळेस आंदोलनाचे 5% असणार, ते तुम्हाला आताच नाही सांगणार मी, 9 तारखेच्या 8 तारखेच्या प्रेसमध्ये सांगणार, पण टप्पे 7 असणार आहे. तुमच्या आंदोलन टप्प्याला फार महत्व सरकारला घेणारच नाही. असतं. तुमच्या आंदोलनात टप्प्याला फार महत्व असतं. हो, कारण मी या आंदोलनात सुद्धा टप्पे टाकले होते. फोन गळाले की लगेच माघारी घरी गेले की दुसरी तिथे येऊन बसणार. तुमचा कसा नोकर वर्ग येऊन बसतो तसे, सकाळी संध्याकाळी आम्ही त्याचे असे टप्पे पाडले, तुम्ही 4 बाजून घेणार आणि 10 बाजून घेणार होतो, आणि तेच सरकारनं ओळखलं. आणि गोरगरीब मराठ्यांचे लाखानं कोटीनं पोरं मुंबईत गेले आणि सरकारनं तो कायदा पोरांच्या हातात दिला. म्हणजे मराठ्यांच्या गोरगरिबांसाठी हा कायदा प्रचंड मोठा आहे आणि महत्वाचा आहे भविष्याचा. याची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. अंमलबजावणीसाठी हे आमरण उपोषण आहे 10 जानेवारी. रायगडावर शिवाजी महाराजांना भेटण्यासाठी ते काही कामी येणार नाहीत मराठीसाठी? तुमचा प्रश्न योग्य आहे, पण मी तरी पण मी 10 तारखेच्या ठाणे, कारण पुढे ते तुम्ही म्हणता ते व्हावं. प्रश्न ऐका ना, प्रश्न अधिवेशन आहे, अधिवेशनाच्या पूर्वी हा सगळा रिपोर्ट अहवाल या सिद्ध समितीचा जाणार आहे, हे मान्य आहे ना? हे तुमची चर्चा झाली ना? तर तो मराठा हा म्हणजे हा मागास आहे हे सिद्ध होईल का असं वाटतंय का? काही जाणीवपूर्वक केलं जात नाही? होईल का नाही ते आज सांगता येणार नाही, कारण आयोग सुरू आहे, त्याचं सर्व्हिस सुरू आहे. आपण आता त्या विषयावर बोललेलं बरं, परंतु त्यांनी लवकर द्यावा एवढंच आपलं म्हणणं आहे. त्याबद्दलच फक्त आपण बोललो लवकर द्यावा म्हणून, बाकीचं स्टेटमेंट आपण करू नये कारण सर्व्हिस सुरू आहे म्हणून मी करणार नाही. परंतु आमच्याबद्दल या अधिवेशनात तरी त्यांनी घ्यावं, मागच्या अधिवेशनात घेतलं नव्हतं नागपूरच्या, म्हणून आम्ही आधीच सावध आहेत की हे जो सगळ्या स्वरांचा कायदा बनवलाय याचा कायद्यात रूपांतर करण्यासाठी तुम्हाला अधिवेशन विशेष अधिवेशन बोलून तो प्रस्ताव तिथं मागून घ्यावा लागणार आहे. तिथे कायदेमंडळात तुम्हाला तो मंजुरीसाठी पाठवावा लागणार आहे, तर त्याची अंमलबजावणी लवकर होईल. आम्ही जर अशीच गाठील राहिली, जर 5-5 स्टेटमेंट करीत राहिले तर आमच्या पोरांचा वाटोळा आम्हाला होऊ द्यायचा नाही. आम्ही गाठील नाही येत म्हणून 10 तारखेपासून आमरण उपोषण सुरू, तुम्ही तातडीनं त्याची अंमलबजावणी करावी सावध म्हणून आणि 2 स्टेटमेंटसाठी.